नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता मी जो करणार आहे व्हिडिओ आता कमी कॅपिटलमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट कोण कमवत आहे. या छोटे आत्तापर्यंत मी सांगितलेल्या कंपन्यांमध्ये तर पहिली कंपनी आहे ते स्टोवॅक ही कंपनी 8 पट प्रॉफिट कमवते कम्पेअर टू इट्स इक्विटी ऑफ 2 करोड. म्हणजे त्याचं प्रॉफिट टिपिकली आहे 16 कोटी वर्सेस इक्विटी ऑफ ओनली 2 करोड. त्याच्यानंतर विडॉल 60 टाइम्स अनबिलिव्हेबल इक्विटीच्या 60 टाइम्स प्रॉफिट कमवते. फिदामधल नंबर आहे. अमृतांजन 18 टाइम्स. त्यानंतर गुजरात हॉटेल फक्त 2 टाइम्स इक्विटी. हर्क्युलस हॉइस्ट 11 टाइम्स इक्विटी. त्यानंतर कल्याणी इन्व्हेस्टमेंट 22 टाइम्स इक्विटी इक्विटी फक्त 4 कोटी आहे. व्हाईट पेपर 14 टाइम्स. त्याच्यानंतर एम आर एफ पण 4.2 करोड फक्त इक्विटी आहे त्याची आणि 441 टाइम्स त्याचा प्रॉफिट आहे. म्हणजे 1870 कोटी प्रॉफिट आहे. अनबिलिव्हेबल. आणि हा शेअरसुद्धा 1.5 लाखला सध्या अवेलेबल आहे. एवढा ते शेअर आपण घेऊ नाही शकत आहे किंवा याच्यामध्ये रिस्क खूप जास्त असते प्राईस खूप हल्ल्यामुळे, त्यामुळे सोडून द्याव्या. नंतर पॅनासोनिक कार्बन 6 टाइम्स ऑफ इक्विटी. म्हणजे इक्विटी 4.7 कोटी आणि प्रॉफिट 28 कोटी आहे 2025 इयरचा. हॉकिन्स प्रेशर कुकर 22 टाइम्स प्रॉफिट ऑफ इक्विटी. 114 करोड प्रॉफिट आहे फक्त 5.3 कोटी इक्विटीवर. म्हणजे भांडवल इतकं कमी आणि प्रॉफिट एवढा जास्त. नंतर भारत बिजली इक्विटी आहे 5.65 करोड आणि प्रॉफिट आहे त्याचा 134 करोड 24 टाइम्स. आता भारत बिजली अशी कंपनी आहे की जी इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर बनवते. MSEB किंवा सगळ्याच GSEB या सगळ्याच इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स त्यांचे ट्रान्सफॉर्मर्स आता 50 वर्ष जुने झाले, 50-60 वर्ष. त्यामुळे ते चेंज करायलाच लागणार आहे. त्यामुळे सगळ्या ट्रान्सफॉर्मर्स कंपन्या अमाप पैसा मिळवत आहेत, प्रॉफिटेबल सगळे आहेत. त्याच्यापैकी जी एक आहे ती भारत बिजली ट्रान्सफॉर्मर आणि इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बनवते. सगळ्याच इलेक्ट्रिसिटी बोर्डाची इक्विपमेंट आता जुनी झालेली आहे, त्यामुळे रिप्लेसमेंट त्याची सुरू झालेली आहे आणि मोठे मोठे रिप्लेसमेंट असते. हजारो करोड रुपयाची रिप्लेसमेंट असते. तशा ही एक कंपनी भारत बिजली. आणि अजूनही ट्रान्सफॉर्मर कुठल्या कुठल्या कंपन्या तर तुम्ही बघा, तुम्हाला ते कळेल. आणि या कंपन्यांच्याकडे कोणाकडचंच लक्ष नसतं, कारण ही रिप्लेसमेंट कंपनी आहे. सगळ्यांचं लक्ष कुठे आहे, लेटेस्ट कंपन्या किंवा FMCG कंपन्या किंवा कंझ्युमर कंपन्या. पण इलेक्ट्रिसिटी इक्विपमेंट कंपन्यांच्याकडे कॉमन मॅनचं अजिबात लक्ष नसतं आणि या कंपन्या चांगला पैसा बनवतात. भारत बिजली खूप जुनी कंपनी आहे आणि ट्रस्टवर्दी कंपनी आहे. त्याच्यानंतर नॅशनल पेरॉक्साईड यावर्षी त्याचा लॉस आहे, पण पुढच्या वर्षी नक्कीच ते प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर अल्ट्रामरीन पिगमेंट्स याचे पण प्रॉफिट 13 टाइम्स इक्विटी आहे. इक्विटी फक्त 6 कोटी आहे आणि 75 कोटी प्रॉफिट आहे. ही कंपनी पिगमेंट बनवते, म्हणजे नीळ वगैरे असते ना आपल्या आपल्या धुण्यामध्ये जे वापरतो आपण कपडे धुण्यामध्ये, त्या टाईपचे पिगमेंट्स आणि कलर इंडस्ट्रीमध्ये पिगमेंट्स खूप उपयोगी असतात. ही पण खूप प्रोव्हन कंपनी आहे. इक्विटी खूप लहान असल्यामुळे मार्केटमध्ये शेअर्स हे खूप कमी अवेलेबल असतात, त्याच्यामुळे शेअरचा भाव नॉर्मली खूप जास्त असतो आणि बुल मार्केटमध्ये प्रचंड जास्त असतो. होप तुम्हाला कळतं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस चॅनल.